मित्रांनो बघा लसूण खुरपाय झाला आणि बायको बघा इकडे कशी पाय पसरूनच लसूण सोला लागली या त्यांच्यापाशी बोलत बोलत म्हणलं गपडे हाणायचं मांदाळ याडाय बघा. आता ही लसूण खुरपण झाला म्हणलं एवढी 4 आळी आहे ती तो का तिथनं खुरपत आणलंय ही एवढी 4 आळी झाली का झालं बघा का त्यांचं खुरपल्याला तुम्हाला दिसणार की बायको येळभर करते त्याला बसून करते कशाला दिसतंय तुम्हाला आयला आता एका जागेवर बसली होती हाय ना फटकाला मी तसं म्हणलंय का तुला बस काम करत नाही असं म्हणलंय का कसं झालंय माहिती का अंगाव भांडण ओढून घ्यायची सवय झाली या बायकोनं बी केलं असं सांगायचं. हा म्हणजे हिला बरं वाटतंय बघा अगं केलेलं हे पाटीत चमकायला बसून तास 2 तास बसली त्या कांद्याला एका जागेवर काही हात हात दिवस नाही लसूण सोळा आधी मग त्यासाठी सकाळ सकाळचं पळायला यायचं असतंय ग पळाई आलं तरी बी काम करायचंच आहे पळाई येऊन तर कुठं कामाला सुट्टी आहे पुन्हा मग का पळून आलं तर मग पळल्यावर मग करू लागायचं तुम्ही कांदा चिरू लागा हा काय तर बायकाची काम आम्हाला सांगते बघा काय काय आम्हाला सांगते ती बायकाची काम बायकाने कशी काढायची काम करावं ती खरी ती काव घेऊ कर ही बायांचं काम आहे कधी उकारले का 11 वर्षात तो म्हणता अगं झाड हावसन घेतली फलटण मधनं 4 दिवस झालं त्या शेड मध्ये झाडं पडली तिथं गुलाबाचा मला पिवळं गुलाब लावायचा लाल गुलाब लावायचा अजून ती कसलं मोगरा आणलाय आणि मी स्वतः खड्ड काढणारीने म्हणली खाद बीत घालून झाड लावणार आहे आल्यापासून ही मसाला भाजन कवर काल बी अहो मी एकट्यानं सासऱ्याला घेऊन तुम्हाला सांगतो ही झाड लावून खाल्ली सगळी थांबा माझा बापू दे येतोय मी लावते झाड हा सासरं उद्या येणार आहे बघा तुम्हाला सांगतो आता ही सासरीला उद्या आल्याला हे काम आहे झाड लावायचं माझ्या बापाकडून घेते लावून बापाला काय नाही बापाला 1 क्वार्टर दे का बाप डोललाच मग नाही नाही कोटा बिटर काय नाही द्यायची नाही दिना मग थांबतच नाही बाप तिथं आज पान आहे तर कटरच्या खाली ह्याच्या खाली हा आणट्या पुरल म्हणलेलं लसूण नाही काय पुरं मुलकाची ही पुरं नाही लसूण अजून एवढाच लागतो एवढा सोडा लागतो का तर बघा मित्रांनो लसूण किती घालतीये बघा ही अर्धी परात लसूण त्या मसाल्यात घालतीये अजून लागतं या आणि अजून पिन घालायची म्हणते ती म्हणून टेस्टी होते बघा मसाला मसाला का थोडा करायचा आहे नाही कर आणि त्या कार त्या शिरलाच मध्ये ती बघताय कशी खुरपत येते होय जातो का त्यांच्या घरी हा त्यांच्यात आहे ती बाळ त्यांचे बाळ असतं तिला चक्को काय वाढणारच बरं त्याच्या आईला त्याच्या चक्कोवर मोहच पडतंय सारखं कांदा बघा 1 नंबर जोरा आता ततलं टंबाडी वजलूस तर हिथलं टंबाडी येते बघा मित्रांनो बघा ह्याला टंबाडी लागली तिथं मी आता जावला सांगत होतो वर तुम्ही आला आणि तेवढ्यात सासूबाई आता उद्या आमच्या इथेच बघा काटकं लावायला खाल्लं त्या टमाट्याला बी सासूनच आमच्या काटकं लावली खाल्लं आता हिथं टमाटे दिसलं का इथं काटकं लावूनच जाते टमाटे बांधाय जाते ती कामाला. काटकं लावायला वटकाला लावायला सासू 1 नंबर आहे बघा तुम्हाला बी लावलं होतं वाटकान लग्नात होय जावाय रुसला होता पण कशाला रुसलो तू आता म्हणती आता जावायला 1 तोळा घातला असता बरं झालं असतं आता लय मागलंय आता काय ऐकत नाही म्हणती का करायचं सासूला त्यावेळेस मग म्हणतो तू 1 तोळा घाला सासून मला अर्ध्या तोळ्यावर भागवलं ऐकत नव्हती आणि आता काय परवडत नाही लय अवघड झालंय म्हणजे जावाई इच्छा इथंच राहिली अर्ध्याची इच्छा इथंच राहिली म्हणायचं 30-50 हजारात आला असतं म्हणजे मी घातलं असतं 1 तोळा नाही ना पाणी देते ती वाहित इथं ते बघ तिथं का दंडाचं पाणी येतंय का ते तसलं तुषार सिंचन केलं नाही कशावर ती राहू द्या आळा पुढचं खुरपा तेवढं ती राहू द्या आळ्याकडे मोठं आहे तेवढंच घ्या ती राहू द्या चुकले ना आता सांगा तुम्ही मला का हिने शेज लावून आणलं तर या मला बी कणकेच्या आडला दिसलं नाही हे बायको बघा ही अशी शेंड आणते त्यात या काय सुद्धा हसू आलं बघा अहो हे असं आमचं सारखं चालू आहे 11 वर्ष मी काढली ती का करायचंय तुम्ही काढली का मी मी काढली येऊन तुमच्या गावावर राहिली मी काय राहण करायचंय हे असं सारखं टोमला ऐकायचं हिचं स्वप्न ऐकायचंय हिचं पाय चोळायचं हात चोळायचं पुन्हा तर दुखायला लागलं म्हणजे आवा हिथं जरा पाय द्यावं आवा हिथं जरा दाबावं पाय दिला, या हात असं दिला म्हणजे खाली व्हायचं. सकाळी उठल्या मी झोपेत हिला म्हणलं उठ म्हणलं माझा व्यायाम झाला नाही हिथं जरा पायावर माझ्या पाय द्या
पायावर जरा जड आले पाय ही असली कंडिशन आहे. गावात काढलं होतं भुईमुगात. एक दिवस काम केलं नाही तर हिच्या पायावर पाय द्यायला लागते असं हल्लं का कार दिवशी हाड वाजायचं, असं हल्लं का कार दिवशी रास्तार माझी हाड वाजत होती रात्री. आणि मोबाईल काही शाईट नाही ठेवत नाही, शेजारी मोबाईल घेऊनच बसणार सारखी. मग कांदा चिरताना तर पिक्चर लावला होता, म्हणलं लावा इथं पण म्हणलं आता गप्पा मारावं त्या इथं बसून. पिक्चर बघती या घेतला नाही घेत तुझा मोबाईल. त्या दिवशी कवरला 200-250 काढले तिच्या, काच बदलली आहे. पोरं टाकतेली फाडून तर कशाला टाकते फाडून आणि त्या हात लावून त्याला सर. त्यानं तो तिकडे गावात काढले घेऊ काही तू रिस्क काढले का दिसलं का बापून दोघांना आता तुम्ही ती भाजी काल लागा उपासली शहराने कसली कार 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 खाल्ली असती. शर्ट गेलती अगं आले ना ठेवाय या भाऊ नाही हो आमच्या बायकासनी तुम्हाला सांगतो. तुम्हाला आई तुम्ही म्हणताय निलेश भाऊ बायकोला लय सारखा कुरू 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 करतो हो का. ती आमटीची भाजी गटूळभर काढली या बियाला आलेली अहो शहराला टाकते का नाही जनावर नाही काय ह्या लाकडावर टाकली या. वाळून जायला शेरडे रानात हिंडून आलं ते खरं आहे पण रात्री तर टाकलेच दावणी रातभर खाल्ली असते का नाही वलग असं असलं नाही हो नॉलेज. आमच्या या धनुर्यासाठी लोकांनी शिव्या खात होती आणि यांना आता इथं झालंय सगळं ती किंमत कळना. शर्टच राहिली नाही ती 2 शर्ट आहे ती. अगं 2च शेरडे टाकायच ना तिकडे टाकलंच तू. लय अवघड कंडिशन आहे. झाडाला खात घालतोय सारखं बरं झाडच वाढवणार. नागं वाढलं, आधी चुकू लागलं म्हणजे बस झालं. चक्कू तसं लागते का त्याचं पुढचं मोठं झालंय. झाडं लावली होती एवढी एवढी आणून. तिथं सगळी सीताफळच उगवलेली झाडी. आता सासूबाई आला का तुम्हाला सांगतो. सासूबाई इथं ढिलाच पडत नाही ही इकडून काय कुठं बाहेर. ओय, सासूबाईला काम नाही तर रोज एखादा पान टुकरून आमची सासूबाई तुमची दमली आता. आता तुमच्या देऊन इथं खुरपाय लावा. अगं जावयात व्हायचा हातभार लावला म्हणजे आशीर्वाद लागतो. जावई जाऊन हातभार लावतो. अगं जावई एवढी सासू नाही सासूना सासऱ्यानं जावाय आधार देत असतो. माझं ऐका तुम्ही, सासू लोकांच्यात कामाला जाते, रोजगार करते, पैसे कमवते. जावायला गेल्या म्हणायचं सासूबाई हाटीलात खाया 500 रुपये द्या. मग सासूला आज का होईना देतेच काढून. अहो लोकांचा रोजगार करते सासून सासूला मागतात. मित्रांनो खरं सांगतो जिंदगीत एकदा सासून 500 रुपये दिल तर जत्रेला आत्या होतं त्यावेळेस पण आपण 8 दिवस गेलो. रोज ऐकून 100 रुपये तसलं चायनीज खाया घेत होतं. चायनीज म्हणजे हेच चायनीज होतं तसलं. मग सासू देत होती हो म्हणून. 90 रुपयाला प्लेट होती तर रोज 100 रुपये घ्यायचं. 5 दिवस तर 500 रुपये उडवलं. मग आता त्या काळात महागाई होती 7-8 वर्षात. जावायला यात्रेला बोलवायचं म्हणल्यावर जावायला ही केलं का डिबिजर केली पाहिजे का नाही. आणि पुन्हा वरनं येताना म्हणायचं जा सासून जावायला कापडच घेतली नाही ती. काय कापडी घेतच नाही तर कधी घेतली का तुझ्या आईनं मला कापड. वर सरदारा घेतली मेवण्यानं घेतली. मेव ना काय ती काय इकडे येते का तिचाच लोक आहे की शिकवलं म्हणून तर ते आता झालाय कमवायला लागलाय. मेव ना बरं तुम्ही आता इथं त्यांची लावायला लागला बांधणं. म्हणजे माझ्या बापाला म्हणावा हा मेव ना कुठनं बाला. माझ्या बापाच तर कालवा माहित आहे सगळ्यासनी, युट्यूब फॅमिलीलाच माहित आहे. या बाबा का कधी कोंडाळा छाटला बघा कसा वाढायला लागलाय बघा. मी आता पूर्ण तसली बारीक बारीक पाणी घालती. चांगलं हे फुटलंय शेंडा निघलाय. मी वार जमा आता मुळी चाला औषध घेऊन येतो बघा या 2 रोजात आणि टाकून घेतो. मुळी चाला औषध एकदा सोडू. उरक दिवसा बरोबर रातचं जरा मला जागा लागते मग त्याचा मसाला हे करताना जरा उरक. कालच्या परवाच्या मसाला किती वाजता आला घरी? 12:30 आलो. काय मला वाटलं ही येऊन झोपला असेल 12 वाजता दार वाजवायला लागली. चला मित्रांनो नरड्याला कोर पडली आता नरड्यात घोडभर सोडतो पाणी.